नमस्कार मंडळी, कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे। या मालिकेचं दमदार कथानक आणि येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवत असतात। या मालिकेत महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत, तर अभिनेत्री रसिका वाखारकर ही देखील या मालिकेत पाहायला मिळते। दरम्यान अलीकडेच अशोक मामा या मालिकेत फिरतीचा वनवा उरी पेटला फेम अभिनेता इंद्रनील कामतची एंट्री झाली होती। या अभिनेत्याची या मालिकेतून नुकतीच एक्झिट झाली आहे। याची माहिती त्याने स्वतः चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे दिली। तर अशोक मामा या मालिकेत काही दिवसापूर्वीच भैरवीचा बॉस म्हणून इंद्रनील कामतची एंट्री झाली होती। त्यानंतर तो आता साकारत असलेल्या अर्जुन नावाचं पात्र प्रेक्षकांचा निरोप घेत आहे। आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरनं इंद्रनीलने एक खास पोस्ट शेअर करत या भावना व्यक्त केल्या आहेत। या पोस्टमध्ये अभिनेता म्हणतोय की हा 12 दिवसाचा प्रवास खूप छान होता। अशोक मामा मालिकेतील अर्जुनच्या मालिकेतील माझा केमिओ आता संपला आहे आणि तुमच्या प्रेमामुळे तो आणखी खास झाला आहे। मला तुमच्याकडून मिळालेलं प्रेम, कौतुकाची थाप आणि आशीर्वादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद। यासाठी मी तुमचा खूप आभारी राहीन। तसंच या सुंदर संधीसाठी कलर्स मराठी सुद्धा आभार मानतोय। पुढे तो असंही म्हणतो की सुरुवातीपासून तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेम आणि आशीर्वादामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो। तुमचा पाठिंबा कायम मला असाच पुढे देत राहा। तुमच्या आशीर्वादाने मी लवकरच एक नवीन कथा आणि एक नवीन भूमिकेत पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येईन। दरम्यान इंद्रनीलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर कलर्स मराठीवरीलच फिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेत त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती। या मालिकेत सुद्धा त्याची नायिका रसिका वाखारकरच होती। यासोबतच अलीकडे आलेल्या केदार शिंदे यांच्या झापूक झुपूक या चित्रपटात सुद्धा तो झळकला होता। या चित्रपटात सूरज चव्हाण यांनी प्रमुख भूमिका साकारली होती। तर अशोक मामा या लोकप्रिय कार्यक्रमातून इंद्रनील कामतची एक्झिट झाले, याविषयी तुम्हाला काय सांगायचंय? यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।